एकच शपथ घेतली की आता काहीच करायचं नाही, म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक सैनिक परिवाराच्या वीर नारी वीरांगणासाठी आपण लढायचंय. त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स त्या सॉल्व्ह कशा करायच्या म्हणून अख्खा महाराष्ट्र बस पडणारा मी पद्माकर चंदन शिवाय तुमच्याकडे बोलतोय. 36 जिल्ह्यामध्ये काम करत असतो आणि फक्त सैनिकांना प्रॉब्लेम येऊ नये हीच याच्या मागची व्यथा असते. प्रत्येकाला वाटतं की सैनिकांचं दुःख, बऱ्याच पेन्शनच्या प्रॉब्लेम्स असतात, शेतीवाडीच्या प्रॉब्लेम्स असतात, गाव कुंडापासून त्रास असतो. प्रत्येक गाव नसतं, पण काही गावामध्ये त्याला त्रास दिला जातो आणि त्यामुळे कधी कधी असा अनुभव असेल की सैनिकांना सुसाईड केलं. या सर्व प्रॉब्लेमला सॉल्व्ह करावं म्हणून सैनिक अख्ख्या महाराष्ट्रात एल्गार सैनिक एकतेची एक असा लढा उभा केला जो आता मुंबई अधिवेशनात, उन्हाळी अधिवेशनात ह्याच महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतभर गाजला आहे. तर आजच्या या प्रसंगी कृष्णाभाऊ जाधव यांचं सिव्हिल लाईफ आणि खासकर गावकरी मंडळींनी, सरपंच, माजी सरपंच आणि जे सरपंच असतात त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स असतात, घर, टॅक्स, काही जादा गोष्ट नसतात त्या तुम्ही करू शकता, परंतु परती त्याला GR आणा, सैनिक बोर्डचं लेटर आणा, असं करू नका. जे बी छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स असतात त्या तुम्ही सॉल्व्ह करावं मी तुम्हाला सर्व सैनिक परिवाराच्या वतीने विनंती करतो. आणि ते मला दिसलं की आपण आजच्या मी 10 वर्षाच्या कारकिर्दीत अख्खा महाराष्ट्रभर फिरतो, पण तुम्ही असं बॅनर बनवलं ते पाहिलंच नाही कधी. खूप मोठं बॅनर होतं आणि त्यामुळे मी सर्व मेरखेडा गावकरी मंडळी यांचा परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पण मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. आणि कुठल्याही सैनिक प्रॉब्लेम आसपास जे असेल, आपल्याही सैनिक परिवारातले असेल, कुठलीही बेसिक प्रॉब्लेम असली तर एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व, हे चंदन शिवाय गवाही देतो. थांबतो.